नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. व्हीएचजी म्हणजे विश्वजित सर गुरुकुलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आज घेऊन आलोय मी नवीन टॉपिक म्हणजेच आधुनिक भारताचा इतिहास, मुख्यतः संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास. आपली एक्झाम जवळच आली आहे की नाही. एमपीएससी गट क यातील सर्व पोस्ट, त्याच्यापैकी एक महत्वाची पोस्ट म्हणजे तुम्ही अभ्यास करताय सध्या, ती म्हणजे कोणती, तर ग्राम महसूल अधिकारी. मित्रांनो, आज मी या संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासाचे 100 प्रश्न घेऊन आलेलो आहे आणि खरोखर या प्रश्नांची तुम्ही तयारी केली का? मित्रांनो, या अगोदर आपला एक भूगोलाचा व्हिडिओ खूप फेमस झाला. त्यामध्ये 100 प्रश्न मी घेतले गेले होते आणि खूप महत्वाचे प्रश्न होते. आज आपण 100 प्रश्न घेणार आहोत, ते पण इतिहासाबाबत आहेत आणि ते कुठले आहेत, तर संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास बाबत आहेत. बघा, यापूर्वी नियोजनात्मक व्हिडिओ येत नव्हता, परंतु आता मात्र तुमच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, एमपीएससी असेल, ग्राम महसूल अधिकारी असेल, पोलीस असेल, बँक असेल, टीईटी असेल, टॅट असेल, रेल्वे असेल, या सगळ्या प्रकारच्या एक्झामसाठी आपला नवीन व्हिडिओ तुम्हाला मंगळवार, शुक्रवार, रविवार या 3 दिवशी संध्याकाळी 6 वाजता आपल्या युट्यूब लिंकवर मिळणार आहे. तर मित्रांनो, चला वेळ न घालवता कुठल्याही पद्धतीने व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, जवळजवळ याच्यामध्ये 20 टॉपिकचा एकत्ररित्या अभ्यास करून लिहिला गेलेला आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही लाईक करत नाहीत, लाईक करायला पण विसरू नका आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया. बघा, प्रश्न क्रमांक 1. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या. कुठली कुठली विधाने दिलीत? सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 रोजी पुण्यात झाली. सत्यशोधक समाजाचा उद्देश सामाजिक समता प्रस्थापित करणे हा होता. सत्यशोधक समाजाने ब्राह्मण पुरोहिताशिवाय विवाह विधी करण्यास प्रोत्साहन दिले. मित्रांनो, ही तिन्ही उदाहरणं महात्मा ज्योतिराव फुले यांची काय आहेत? बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 2. 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाड्यात मुलींसाठी सुरू झालेल्या शाळेबाबत खालीलपैकी योग्य विधान कोणते? बघा, तिची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली? नाही, अयोग्य. ती शाहू महाराजांनी सुरू केली? अयोग्य. ती प्रार्थना समाजाने सुरू केली? अयोग्य. तर योग्य कोणतं आहे मित्रांनो? महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी तिची सुरुवात केली. प्रश्न क्रमांक 3. राजर्षी शाहू महाराज यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? त्यांचं कार्य कोणतं आहे? बघा बरं. नंबर 1. मागासवर्गीयांसाठी आरक्षणाचा निर्णय, शिक्षणासाठी वसतिगृहांची स्थापना आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी प्रयत्न. मित्रांनो, तिन्ही पण वाक्य बरोबर आहेत. मग उत्तर देताना काय करायचं? नंबर 1, 2 व 3 बरोबर. प्रश्न क्रमांक 4. बहिष्कृत हितकारणी सभाची स्थापना कोणी केली? मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, बहिष्कृत हितकारणीची सभाची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. खालीलपैकी प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी योग्य जोडी कोणती? बघा, इथे जोड्या दिल्या 4. केशरी गोपाळकृष्ण गोखले, सुधारक लोकमान्य टिळक, मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जनता महात्मा फुले. याच्यामध्ये जे काही मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जोडी काय आहे? योग्य आहे. कारण मूकनायक हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं होतं. प्रश्न क्रमांक 6. लोकमान्य टिळक यांच्या संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या. लोकमान्य टिळक. नंबर 1. सार्वजनिक गणेशोत्सवाला त्यांनी लोक चळवळीचे स्वरूप दिले. नंबर 2. शिवजयंती उत्सव सुरू करण्यामध्ये काय घेतलं आहे? पुढाकार घेतला. नंबर 3. द मराठा हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले. मित्रांनो, हे तिन्ही पण वाक्य काय आहेत? त्यांच्या बाबतीत बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 7. सुधारक या वृत्तपत्राचे संस्थापक कोण? सुधारक या वृत्तपत्राचे संस्थापक कोण आहेत मित्रांनो? गोपाळ गणेश आगरकर.
प्रश्न क्रमांक 8, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली? बघा लक्षात द्या, पूर्णपणे नवीन प्रश्न आहे. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना कोणी केली आहे? गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापना केली. प्रश्न क्रमांक 9, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याबाबत खालीलपैकी योग्य विधान कोणते? नंबर 1, विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार. नंबर 2, महिला शिक्षणासाठी कार्य. नंबर 3, भारतरत्न सन्मान. तिन्ही कार्यासाठी योग्य विधाने आहेत. त्यांना भारतरत्न सन्मान पण केला गेला, विधवा पुनर्विवाह पुरस्कार पण मिळाला आणि पुरस्कार घेतला त्यांनी त्या बाबतीत, आणि महिला शिक्षणासाठी कार्य सुद्धा केलेलं होतं. उत्तर 1, 2 आणि 3. प्रश्न क्रमांक 10, डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना कोणी केली? कोणी केली मित्रांनो? विठ्ठल रामजी शिंदे. कोणी केली? डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटीची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली होती. पुढचा प्रश्न, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या गुलामगिरी या ग्रंथाचे समर्पण खालीलपैकी कोणाला करण्यात आले होते? कुठला? गुलामगिरी या ग्रंथाचे समर्पण खालीलपैकी कोणाला करण्यात आले होते? याचं मुख्य उत्तर आहे मित्रांनो, अमेरिकेतील गुलामगिरी विरोधी चळवळीतील लोकांना. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? प्रश्न व्यवस्थित वाचायचा असतो मित्रांनो. अयोग्य जोडी विचारलेली आहे. बघा इथे मी जोड्या वाचतोय. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली मित्रांनो? महात्मा ज्योतिराव फुले. ही जोडी योग्य आहे. बहिष्कृत हितकारणी सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही पण जोडी योग्य आहे. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी गोपाळ कृष्ण गोखले. ही पण जोडी बरोबर आहे. मग चुकीची जोडी कुठली आहे मित्रांनो? डिप्रेस क्लासेस मिशन ऑफ इंडिया ऑफ सोसायटी मिशन सोसायटी. कोण? महात्मा फुले. ही जोडी काय आहे? चुकीची आहे, कारण ती महात्मा फुलेंनी केलेली नाही. मागच्या प्रश्नामध्ये आपण बघितलेलं आहे. घटनांचा योग्य कालक्रम निवडा. बघा इथं काय दिलेत घटना? न्यू इंग्लिश स्कूल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी. मित्रांनो, क्रम दिलेला उत्तर म्हणजे दिलेलं जे काही आपल्याला पर्याय आहेत याच्यामध्येच उत्तर क्रमानुसारच दिलेलं आहे. सुरुवातीला काय झालेलं आहे? तर न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली आहे. त्यावेळेस काय दिले आहे? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, आणि तिसरा सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी. क्रमांक बी 1, 2, 3 आहे तोच क्रम. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी केसरी या वृत्तपत्राबाबत योग्य विधान कोणते? नाही, तर योग्य विधान तुम्हाला विचारलेलं आहे, तर कुठलं आहे? तर ते मराठी भाषेतील वृत्तपत्र होते. कुठलं? केसरी वृत्तपत्राबाबत योग्य विधान कोणते? कारण बघा ते इंग्रजी भाषेत प्रकाशित होत होते? नाही. त्याचे संस्थापक गोपाळकृष्ण गोखले का? नाही. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलं का? नाही. मग काय झालं? ते मराठी भाषेतील वृत्तपत्र आहे. म्हणजे 4 पैकी जो आपल्याला योग्य दिलेला आहे तो योग्य विधान आपल्याला लिहायचा आहे. पुढचा प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय कोणत्या वर्षी घेतला? कोणत्या वर्षी घेतला मित्रांनो? 1902 मध्ये निर्णय घेतलाय. कधी? 1902 मध्ये. खालील विधाने विचारात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे 14 तळे सत्याग्रहाचे नेतृत्व केलं. हा सत्याग्रह सार्वजनिक पाण्यासाठी हक्कासाठी होता. हा सत्याग्रह 1932 मध्ये झाला. काय आहे बघा, याच्यामध्ये बघायला जर गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा सत्याग्रह कुठे केला? महाड येथे 14 तळ्याचं सत्याग्रहाचे नेतृत्व केले. हे विधान योग्य आहे. हा सत्याग्रह सार्वजनिक पाण्याच्या हक्कासाठी होता. हे विधान काय आहे? बरोबर आहे. परंतु मित्रांनो, हा जो काही सत्याग्रह झाला तो सत्याग्रह मात्र 1932 मध्ये झाला नव्हता. बघा नीट प्रश्न वाचायचं. योग्य उत्तर इथं बघा डी मध्ये दिले क्रमांक 1 व 2 योग्य, तिसरं अयोग्य. लक्षात येईल.
महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा सन्मान कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला? कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला माहिती मित्रांनो? 1958 मध्ये. 1958 मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न हा सन्मान देण्यात आला होता. खालीलपैकी प्रार्थना समाजाशी संबंधित प्रमुख व्यक्ती कोण? मित्रांनो, प्रार्थना समाजाशी संबंधित प्रमुख व्यक्ती विचारलेला आहे. नंबर 1 दिलाय डॉक्टर आत्माराम पांडुरंग. नंबर 2 दिलाय महादेव गोविंद रानडे आणि नंबर 3 दिलाय रामकृष्ण गोपाळ भंडारकर. हे तिन्ही सुद्धा प्रार्थना समाजाशी संबंधित आहेत. म्हणून पर्याय क्रमांक डी 1, 2 आणि 3 तिन्ही पण. खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? बघा, मी जोड्या वाचतो. महर्षी कर्वे बहिष्कृत हितकर्णी सभा चुकीची आहे. गोपाळकृष्ण गोखले सुधारक चुकीचे आहे. विठ्ठल रामजी शिंदे सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी चुकीची आहे. कुठली योग्य आहे? गोपाळ गणेश आगरकर सुधारक ही योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेला नाही? काय विचारलंय? लिहिलेला नाही. गुलामगिरी लिहिला, शेतकऱ्यांचा आसूड लिहिला, सार्वजनिक सत्यधर्म लिहिला. गीता रहस्य हा ग्रंथ महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेला नाही. प्रश्न क्रमांक 21. बघा मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले यांनी हंटर शिक्षण आयोगासमोर कोणत्या विषयावर भर दिला होता? याचं योग्य उत्तर मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. सर्वसामान्य व शेतकरी वर्गासाठी सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण उपलब्ध करावे या विषयावर महात्मा ज्योतिराव फुले यांनी हंटर शिक्षण आयोगासमोर काय केला होता? भर दिलेला होता, जोर मारलेला होता. कुठला? सर्वसामान्य व शेतकरी वर्गासाठी सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण उपलब्ध करावे. सावित्रीबाई फुले यांच्या खालीलपैकी कोणत्या साहित्य कृती आहेत? सावित्रीबाई फुले यांनी कोणते कोणते साहित्य लिहिलं आहे? बघा, 1 दिलेलं आहे तिथं काव्य फुले आणि 2 दिलंय बावनकशी सुबोध रत्नाकर. मित्रांनो, हे दोन्ही पण पुस्तकं, हे दोन्ही पण साहित्य सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेली आहेत. म्हणून उत्तर 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 23. वेदोक्त प्रकरण कोणाशी संबंधित आहे? वेदोक्त प्रकरण हे राजर्षी शाहू महाराज यांच्याशी संबंधित आहे, लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 24. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मनुस्मृती दहन कोणत्या आंदोलन दरम्यान करण्यात आले? कुठल्या आंदोलन दरम्यान करण्यात आलं? मित्रांनो, लक्षात ठेवायचं, महाड सत्याग्रह. महाड सत्याग्रह दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मनुस्मृती दहन करण्यात आली. बघा, मगाशी प्रश्न आला होता आपल्याला, गीता रहस्य ग्रंथाचे लेखक, तिथे चुकीची जोडी होती. योग्य जोडी कोणती? गीता रहस्य कोण लिहिलेला आहे? तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 26. गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारांनुसार खालीलपैकी कोणाला प्राधान्य होते? बघा, 4 वाजता मी. प्रथम राजकीय स्वातंत्र्य, यांना प्राधान्य नव्हतं. प्रथम औद्योगिकीकरण, यांनाही नाही. प्रथम स्थानिक स्वराज्य, यांनाही नाही. तर योग्य प्राधान्य जे होतं ना मित्रांनो, ते कोणाला होतं? प्रथम सामाजिक सुधारणा. प्रथम सामाजिक सुधारणा हे गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारानुसार प्राधान्य दिलेलं होतं. 27. गोपाळ कृष्ण गोखले हे खालीलपैकी कोणत्या विधिमंडळाचे सदस्य होते? लक्षात ठेवायचं मित्रांनो, गोपाळ कृष्ण गोखले हे इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, काय? इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल या विधिमंडळाचे सदस्य गोपाळ कृष्ण गोखले होते.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निकटचा संबंध होता? कुठल्या? तर बघा, डायरेक्ट उत्तर सांगतोय, पुणे सार्वजनिक सभा. पुणे सार्वजनिक सभा या संस्थेशी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा निकटचा संबंध होता. प्रश्न क्रमांक 29, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिलांच्या शिक्षणापूर्वी कोणती महत्वाची संस्था स्थापन केली? कोणती केली? मित्रांनो डायरेक्ट उत्तर देतोय तुम्हाला मी, अनाथ बालिकाश्रम हिंगणे श्री शिक्षण संस्था. काय? अनाथ बालिकाश्रम हिंगणे श्री शिक्षण संस्था ही महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिलांच्या शिक्षणापूर्वी स्थापन केलेली होती, महत्वाची. प्रश्न क्रमांक 30, विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्याचा मुख्य केंद्रबिंदू कोणता होता? कोणता होता मित्रांनो? तर अस्पृश्यता निर्मूलन व सामाजिक समता हा विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्याचा मुख्य केंद्रबिंदू होता. प्रश्न क्रमांक 31, महात्मा ज्योतिराव फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथातून कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला? कुठला? सार्वजनिक सत्यधर्म. सार्वजनिक सत्यधर्म यातून महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्ता, समता आणि मानव धर्म, इथं बघा पर्याय क्रमांक 3 दिलाय, सत्ता, समता आणि मानव धर्म या तत्वांचा पुरस्कार केला. सावित्रीबाई फुले यांच्या कार्यात फातिमा शेख यांचे योगदान कोणत्या क्षेत्रात होते? फातिमा शेख यांचे योगदान मुलींचे शिक्षण व वंचितांचे शिक्षण या क्षेत्रामध्ये होते. राजश्री शाहू महाराज यांनी खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात विशेष प्रोत्साहन दिले? बघा, पहिला दिलाय सहकार चळवळ, दुसरं आहे शिक्षण, तिसरं आहे सामाजिक न्याय. हा टॉपिक वरती गेला इथे. सहकार चळवळ, शिक्षण, सामाजिक न्याय. मित्रांनो या तिन्ही क्षेत्रामध्ये राजश्री शाहू महाराज यांनी काय केलं आहे? विशेष प्रोत्साहन दिलेले आहे. कुठलं? सहकार चळवळ, शिक्षण आणि सामाजिक न्याय. प्रश्न क्रमांक 34, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनता हे वृत्तपत्र कोणत्या उद्देशाने सुरू केले? तर उत्तर मित्रांनो तुम्हाला मी डायरेक्टली सांगतोय, कारण व्यापार विषयक लेखनासाठी नव्हतं, शेतीविषयक माहिती देण्यासाठी नव्हतं, धार्मिक प्रचारासाठी नव्हतं, तर ते होतं सामाजिक, राजकीय व वंचित समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी. काय? सामाजिक, राजकीय व वंचित समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनता हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. हा उद्देश त्यांचा होता. प्रश्न क्रमांक 35, लोकमान्य टिळक यांच्याबाबत खालीलपैकी योग्य विधान कोणते? बघा, त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असा संदेश दिला, बरोबर आहे. त्यांनी स्वदेशी चळवळीला काय दिलं आहे? पाठिंबा दिला, तेही बरोबर आहे. ते जहाल राष्ट्रवादी नेते होते. मित्रांनो वरील सर्व म्हणजे तिन्हीच्या तिन्ही सुद्धा काय आहेत? बरोबर आहे. गोपाळ गणेश आगरकर यांच्या मते समाज सुधारणेचा पाया कोणता असावा? काय? गोपाळ गणेश आगरकर यांच्या मते समाज सुधारणेचा पाया कोणता असावा? अंधश्रद्धा नाही, परंपरेचे अंधानुकरण नाही, राजकीय हिंसा नाही. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो विवेक, विज्ञाननिष्ठा आणि तर्क. काय? विवेक, विज्ञाननिष्ठा आणि तर्क हा गोपाळ गणेश आगरकर यांच्या मते समाज सुधारणेचा पाया असावा. प्रश्न क्रमांक 37, गोपाळ कृष्ण गोखले यांनी महात्मा गांधी यांनी कसे संबोधले होते? काय? गोपाळ कृष्ण गोखले यांना महात्मा गांधी यांनी कसे संबोधले होते? कसे? राजकीय गुरु म्हणून. राजकीय गुरु म्हणून गोपाळ कृष्ण गोखले यांना महात्मा गांधी यांनी संबोधलेलं होतं. प्रश्न क्रमांक 38, महादेव गोविंद रानडे यांच्या आर्थिक विचारांबाबत योग्य विधान कोणते?
कोणते? तर डायरेक्ट उत्तर सांगतो मित्रांनो, त्यांनी औद्योगिक विकास व आर्थिक सुधारणांना समर्थन दिले. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? महर्षी धोंडो केशव कर्वे यांना अण्णासाहेब कर्वे या नावानेही ओळखलं जातं. लक्षात ठेवा. विठ्ठल रामजी शिंदे यांच्या कार्यावर खालीलपैकी कोणत्या चळवळीचा प्रभाव होता? कोणत्या? विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर प्रार्थना समाज या चळवळीचा प्रभाव होता. मित्रांनो, प्रश्न आवडतात ना? आवडत असतील तर लाईक करा. लाईक करायला विसरू नका. बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 41. बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेचा प्रमुख उद्दिष्ट काय होता? काय होतं बहिष्कृत हितकारणी सभेचा प्रमुख उद्दिष्ट? दलित समाजाचे शिक्षण, सामाजिक आणि आर्थिक उन्नयन करणे. लक्षात राहील. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली? मित्रांनो, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली? तर न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना इथे दिलेले तुम्हाला 3 पर्याय, ते तिन्हीच्या तिन्ही बरोबर आहेत. बघा कुठले? न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली आहे? लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर. पर्याय क्रमांक 3, 1, 2 आणि 3 तिन्ही पण बरोबर. इंडियन सोशल कॉन्फरन्सचे प्रमुख प्रेरणास्थान कोण होते? प्रश्न क्रमांक 43. इंडियन सोशल कॉन्फरन्सचे प्रमुख प्रेरणास्थान कोण? कोण होते? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे प्रमुख प्रेरणास्थान होते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांच्या समस्यावर भाष्य करणारा कोणता ग्रंथ लिहिला? त्याचं उत्तर आहे मित्रांनो, शेतकऱ्यांचा असूड. असा प्रश्न विचारला जातो नेहमी. कुठलं उत्तर आहे? शेतकऱ्यांचा असूड. खालीलपैकी कोणती संस्था लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापन केली? कोणती संस्था मित्रांनो? तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली? मित्रांनो, अभिनव भारत जर आलं तर लक्षात ठेवायचं विनायक दामोदर सावरकर. अनुशीलन समिती ही संघटना प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या चळवळीशी संबंधित होती? अनुशीलन समिती ही प्रामुख्याने सशस्त्र क्रांतिकारी चळवळ या चळवळीशी संबंधित होती. प्रश्न क्रमांक 48. 1916चा लखनौ करार कोणामध्ये झाला होता? कोणामध्ये झाला होता मित्रांनो? 1916चा लखनौ करार हा काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये झाला होता. प्रश्न क्रमांक 49. होम रूल लीग संदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणते? होम रूल लीग संदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणते? नंबर 1, लोकमान्य टिळक यांनी एक होम रूल लीगची स्थापना केली. नंबर 2, अॅनी बेझंट यांनी स्वतंत्र होम रूल लीगची स्थापना केली. दोन्हीही बरोबर आहेत. महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात क्रांतिसिंह ही उपाधी कोणाला देण्यात आली? क्रांतिसिंह म्हटलं की लगेच नाव येतं नाना पाटील यांना. महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात क्रांतिसिंह ही उपाधी नाना पाटील यांना देण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संदर्भातील खालील विधाने विचारात घ्या. महात्मा फुले त्यांनी हंटर आयोगासमोर सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी केली. हे विधान योग्य आहे मित्रांनो. त्यांनी हंटर आयोगासमोर सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची मागणी केली. दुसरं विधान, त्यांनी शेतकऱ्यांच्या शोषणावर शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला. हे उत्तर बरोबर आहे. विधान योग्य आहे. त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. हे विधान मात्र चुकीचं आहे. म्हणजे याच्यामधील विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2. खालील विधाने विचारात घ्या. नंबर 1, मूक नायक हे आंबेडकरांचे पहिले वृत्तपत्र मानले जाते. बहिष्कृत भारत हे नंतरचे सुरू झाले. जनता हेही आंबेडकरांशी संबंधित वृत्तपत्र आहे. मित्रांनो, तिन्हीच्या तिन्ही विधानं बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 53. खालीलपैकी कोणती घटना सर्वात आधी घडली? बघा, 1, सत्यशोधक समाजाची स्थापना. नंबर 2, बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना.
नंबर 3 महाड सत्याग्रह, नंबर 4 पुना करार. बघा तुम्हाला क्रम सांगतो. सत्यशोधक समाजाची जी काही स्थापना आली ती 1873. बहिष्कृत हितकारणीची सभेची स्थापना आली 1924. महाड सत्याग्रह झाला 1927 आणि पुणे करार झाला 1932. मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा जी घटना घडली ती कुठली आहे? सत्यशोधक समाजाची स्थापना. प्रश्न क्रमांक 54. खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? योग्य नाही. बघा विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणासाठी कार्य केलं, योग्य विधान आहे. शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी आरक्षण दिलं, योग्य विधान आहे. महर्षी कर्वे यांनी महिला शिक्षणासाठी कार्य केलं, योग्य विधान आहे. पण चौथं दिलंय ते बघा, गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरीचे संपादन आयुष्यभर केले, हे विधान चुकीचं आहे, ते योग्य नाही. खालीलपैकी कोणता ग्रंथ लेखकाशी अयोग्य जुळवलेला आहे? बघा वाचतोय. गुलामगिरी महात्मा फुलेंनीच लिहिलंय. गीतारहस्य लोकमान्य टिळकांनीच लिहिलंय. शेतकऱ्यांचा असूड महात्मा फुलेंनीच लिहिलंय. सुधारक याचं उत्तर दिलंय गोपाळ कृष्ण गोखले. नाही मित्रांनो, तुम्हाला अगोदर सांगितलंय सुधारक कोण आहेत ते, है का नाही? ते अयोग्य उत्तर आहे. खालील विधाने विचारात घ्या. महाड सत्याग्रह 1927 मध्ये झाला, बरोबर आहे. मनुस्मृती दहन याच आंदोलन दरम्यान करण्यात आली, बरोबर आहे. हा सत्याग्रह मंदिर प्रवेशासाठी होता, नाही. हा सत्याग्रह कशासाठी होता? पाण्यासाठी होता. म्हणजेच विधान 1 आणि 2 बरोबर. खालीलपैकी योग्य जोडी कोणती? योग्य जोडी विचारले मित्रांनो. जनता महात्मा फुले नाही, केसरी गोखले नाही, सुधारक टिळक नाही, मूकनायक बाबासाहेब आंबेडकर यस, बरोबर आहे. खालीलपैकी अयोग्य जोडी निवडा. प्रश्न क्रमांक 58. अयोग्य जोडी प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग, बरोबर आहे. सत्यशोधक समाज महात्मा फुले, बरोबर आहे. अभिनव भारत सावरकर, बरोबर आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी महात्मा फुले हे मात्र चुकीचं आहे, है की नाही? कारण अयोग्य जोडी आपल्याला निवडायची आहे. खालील व्यक्तीपैकी भारतरत्न सन्मान प्राप्त झालेलं कोण? नंबर 1 दिलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांनाही मिळालं. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनाही मिळालं. दोघांनाही भारतरत्न सन्मान प्राप्त झालेलं आहे. व्यक्तिमत्वांना भारतरत्न सन्मान प्राप्त झाले आहे. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? कोणते विधान योग्य आहे? बघा, लोकमान्य टिळक हे मवाळ गटाचे नेते होते, चूक, जहालचे होते. गोखले हे जहाल गटाचे नेते होते, चूक, मवाळचे होते. महात्मा फुले यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली, नाही, चूक. गोपाळ गणेश आगरकर यांनी सामाजिक सुधारणांना राजकीय सुधारणापेक्षा प्राधान्य दिले, हे वाक्य मात्र बरोबर आहे. म्हणून उत्तर क्रमांक डी. महात्मा फुले यांच्या कार्यसंबंधामध्ये खालील विधाने विचारात घ्या. आता महात्मा फुलेंनी जे काही विधाने दिलीत बघा खाली, ते विधानापैकी योग्य विधान कोणतं आहे ते आपल्याला विचारात घ्यायचंय. त्यांनी ब्राह्मणोत्तर चळवळीला वैचारिक दिशा दिली, एकदम बरोबर. त्यांनी हंटर आयोगासमोर शेतकरी व बहुजनासाठी शिक्षणाचा आग्रह धरला, बरोबर. त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला, हेही बरोबर. त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली, हे मात्र काय आहे? चुकीचं आहे. मग योग्य उत्तर कुठलं आहे? तर 1, 2 आणि 3. खालीलपैकी कोणती जोडी योग्य जुळलेली नाही? सत्यशोधक समाज 1873 योग्य. बहिष्कृत हितकारणी सभा 1924 योग्य. सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी 1905 योग्य. आणि डिप्रेस्ड क्लासेस मिशन 1927 ही योग्य जोडी जुळलेली नाही. प्रश्न क्रमांक 64. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला आधुनिक महाराष्ट्राचे जनक म्हटलं जातं? आधुनिक महाराष्ट्राचा जनक हे वाक्य शब्द आला रे आला,
की न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यावर क्लिक करायची. पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत भाग घेतला. बरोबर आहे. त्यांनी पुणे करारावर स्वाक्षरी केली. बरोबर आहे. त्यांनी सायमन कमिशन आयोगाला बहिष्कार घातला. हे उत्तर काय आहे? चुकीचं आहे. हे तिसरा पर्याय अयोग्य आहे. म्हणजेच पहिला आणि दुसरा योग्य. प्रश्न क्रमांक 66, खालीलपैकी योग्य जुळवा. बघा, लोकमान्य टिळक त्यांचं योग्य काय आहे? केशरी. गोपाळ गणेश आगरकर सुधारक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत भारत. योग्य जोड्यात दिलेल्या आहेत. पटकन आपण घाई गडबडीत काय करतो? चुकीचं लिहून टाकतो. खालीलपैकी कोणती घटना सर्वात शेवटी घडली? 14 तळे सत्याग्रह, पुणे करार, काळाराम मंदिर प्रवेश, आणि चौथी जी आहे येवला परिषद, धर्मांतराची घोषणा. ही सगळ्यात शेवटी घडलेली आहे. धर्मांतराची घोषणा सगळ्यात शेवटी. कधी? येवला परिषद. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. महर्षी कर्वे यांनी महिला शिक्षणासाठी कार्य केलं. बरोबर. राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक न्यायाला प्राधान्य दिले. बरोबर. गोखले हे मवाळ विचारसरणीचे नेते होते. बरोबर. चुकीचं उत्तर वाक्य बघा मित्रांनो, लोकमान्य टिळक यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली. हे वाक्य काय आहे? चुकीचं आहे, अयोग्य आहे. खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुले यांचा नाही? बघा, खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुले यांचा नाही? गुलामगिरी आहे, शेतकऱ्यांचा आसूड आहे, सार्वजनिक सत्य धर्म आहे, हिंद स्वराज्य हा ग्रंथ महात्मा फुले यांचा नाही. प्रश्न क्रमांक 70, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. गोपाळ कृष्ण गोखले सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी. बरोबर. महर्षी कर्वे SNDT महिला विद्यापीठ. बरोबर. विठ्ठल रामजी शिंदे डिप्रेस क्लासेस मिशन. बरोबर. लोकमान्य टिळक प्रार्थना समाज हे अयोग्य आहे. म्हणजे 1, 2, 3 योग्य. खालील विधाने विचारात घ्या. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1884 मध्ये झाली. अगदी बरोबर. या संस्थेच्या स्थापनेत लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांचा सहभाग होता. एकदम बरोबर. फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना या संस्थेने केली. एकदम बरोबर. म्हणजे तिन्ही पण काय आहेत? बरोबर आहेत. विधान 1, 2, 3 योग्य. प्रश्न क्रमांक 72, खालीलपैकी कोणती जोडी योग्य जुळलेली नाही? योग्य जोडी जुळलेली नाही. लक्षात ठेवा. न्यू इंग्लिश स्कूल 1880 बरोबर आहे, योग्य आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी 1884 बरोबर आहे. फर्ग्युसन कॉलेज 1885 बरोबर आहे. फक्त सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी 1906 दिले, ही मात्र चुकीची आहे. योग्य काय आहे? तर ती 1905 मध्ये झाली होती. काय झाली ती? 1905 मध्ये. खालील घटनांचा योग्य क्रम निवडा. न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन कॉलेज आणि चौथा सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी. मित्रांनो, हे चारही पण योग्य क्रमानेच आहेत. खालीलपैकी कोणत्या संस्थेचा मुख्य उद्देश अस्पृश्य समाजाच्या शिक्षण व उन्नतीसाठी कार्य करणे हा होता? कुठल्या संस्थेचा? डिप्रेस क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया चा उद्देश काय होता? अस्पृश्य समाजाच्या शिक्षण व उन्नतीसाठी कार्य करणे हा होता. प्रश्न क्रमांक 75, खालील विधाने विचारात घ्या. गोपाळ कृष्ण गोखले हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ गटातील नेते होते. बरोबर. त्यांनी 1905 मध्ये सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली. बरोबर. ते महात्मा गांधींचे राजकीय गुरु मानले जातात. बरोबर. तिन्ही विधाने बरोबर आहेत. 1, 2, 3 योग्य. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? मित्रांनो, कोणती जोडी अयोग्य आहे? तर बघा, महादेव गोविंद रानडे प्रार्थना समाज बरोबर. आत्माराम पांडुरंग प्रार्थना समाज बरोबर. रामकृष्ण गोपाळ भांडारकर प्रार्थना समाज बरोबर.
लोकमान्य टिळक प्रार्थना समाज म्हणजे प्रार्थना समाजाशी लोकमान्य टिळकांचा संबंध नव्हता, ही अयोग्य आहे. मित्रांनो, प्रश्न आवडतात ना? खूप सुंदर प्रश्न तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे आणि खरोखर खूप महत्वाचे आहेत. लाईक करत चला. प्रश्न क्रमांक 77. खालीलपैकी कोणता ग्रंथ लोकमान्य टिळकांनी लिहिलेला आहे? कोणता लिहिलेला आहे लोकमान्य टिळकांनी? बघा, सार्वजनिक सत्यधर्म नाही, महात्मा फुलेंनी. गुलामगिरी, महात्मा फुलेंनी. शेतकऱ्यांचा आसूड, महात्मा फुलेंनी. तर लोकमान्य टिळकांनी लिहिलेला ग्रंथ कुठला आहे? आर्क्टिक होम इन द वेदास. नाही, आर्क्टिक होम इन द वेदास हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी लिहिलेला आहे. खालील घटनांचा योग्य क्रम लिहायचा आहे. बंगालची फाळणी, स्वदेशी चळवळ, होमरूल चळवळ, लखनौ करार हे चारही पण एकामागे एक आहेत, लक्षात ठेवायचं. हे मुद्दाम तुम्हाला एकामागे एक दिलेत मी, जेणेकरून लक्षात राहतील. काय? बंगालची फाळणी, स्वदेशी चळवळ, होमरूल चळवळ, लखनौ करार. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी विधवा पुनर्विवाह आणि महिला शिक्षण या दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले? कोणी केलं? तर दोन्ही ठिकाणी जर कार्य केलं असेल तर तो कोण आहेत? महर्षी धोंडो केशव कर्वे. नाव लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 80. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. केशरी मराठी, बरोबर मराठीच होतं. तर मराठा इंग्रजी होतं. सुधारक गोपाळ गणेश आगरकर आणि मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे चारही उत्तरं बरोबर आहेत, योग्य पर्याय आहेत. बघा मित्रांनो, हे 81 ते 90 हे जरा वेगळे प्रश्न काढलेत मी. बघा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ. या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा मुख्य उद्दिष्ट काय होता? मुंबईसह मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती. महत्वाचे मुद्दे काय होते? भाषावार राज्यरचनेची मागणी, संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना, 105 हुतात्म्यांचे बलिदान, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना. एमपीएससी ट्रॅप काय लक्षात ठेवायचं? महाराष्ट्र दिन 1 मे ला साजरा केला जातो. गुजरातची स्थापना 1 मे 1960 ला झाली आहे. लक्षात राहील? स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचा 82. फजल अली आयोग. स्थापना 1953. अध्यक्ष न्यायमूर्ती सय्यद फजल अली. इतर सदस्य हृदयनाथ कुंजरू, के.एम. पनिक्कर. उद्देश काय? भाषावार राज्यरचना. एमपीएससी ट्रॅप काय? धार आयोग 1948, JVP समिती 1949, फजल अली आयोग 1953. लक्षात राहील? स्क्रीनशॉट करून घ्या. पुढचा मित्रमेळा. स्थापना 1899. संस्थापक विनायक दामोदर सावरकर. स्थळ नाशिक. पुढे नाव केलं, बदललं गेलं. त्याचं नाव काय ठेवलं गेलं? अभिनव भारत 1904 मध्ये. लक्षात काय? मित्रमेळा आधी आणि अभिनव भारत नंतर. स्क्रीनशॉट काढा. बघा, अभिनव भारत त्याच प्रश्नाची निगडीत मित्रमेळाच्या नंतरचा. अभिनव भारत स्थापना 1904. संस्थापक विनायक दामोदर सावरकर, गणेश बाबाराव सावरकर. स्वरूप गुप्त क्रांतिकारी संघटना आणि उद्दिष्ट सशस्त्र क्रांतीद्वारे स्वराज्य. स्क्रीनशॉट काढा. पुढचा वासुदेव बळवंत फडके. उपाधी काय? आद्य भारतीय क्रांतिकारक अशी उपाधी त्यांना दिली गेली. महत्वाचे मुद्दे काय लक्षात ठेवायचं? रामोजी समाजाचे संघटन, ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र संघर्ष, अटक कधी झाली? एडन येथे कैद झालं त्यांना. निधन कधी झालं? 1883 मध्ये. भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक म्हणून आपण वासुदेव बळवंत फडके यांचा उल्लेख करतो. स्क्रीनशॉट काढा. पुढचा पुणे करार 1932. कोणामध्ये? महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये. आहे की नाही? मुख्य मुद्दा काय आहे? बघा, स्वतंत्र मतदारसंघाऐवजी संयुक्त मतदारसंघ अधिक काय दिलं आहे? आरक्षित जागा. एमपीएससी येरवडा कारागृह आणि 24 सप्टेंबर 1932. लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट काढा. पुढचं लोकहितवादी. खरे नाव काय त्यांचं? गोपाळ हरी देशमुख. प्रसिद्ध लेखनमाला काय त्यांची? शतपत्रे. विचार विवेकवाद, सामाजिक सुधारणा, अंधश्रद्धा विरोध. स्क्रीनशॉट काढून घ्या. हे सगळं स्क्रीनशॉट काढून ठेवा. दर्पण
दर्पणला सुरुवात कधी झाली? प्रारंभ 6 जानेवारी 1832. संस्थापक कोण? बाळशास्त्री जांभेकर. वैशिष्ट्य पहिलं मराठी वृत्तपत्र, मराठी आणि इंग्रजीमध्ये, आहे की नाही? मराठी पत्रकारितेचे जनक कोणला म्हटलं जातं? बाळशास्त्री जांभेकर. आपण पत्रकार दिन साजरा करतो ना 6 जानेवारी. लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचं प्रभाकर. प्रभाकरचे संस्थापक कोण होते? भाऊ महाजन. महत्व काय? सामाजिक व साहित्यिक विचारांचे प्रसारण केलं. एमपीएससी ट्रॅक प्रभाकर, बाळशास्त्री जांभेकर. बघा इथं काय दिलं? हॅशटॅग दिलाय. काय अर्थ आहे या चिन्हाचा? प्रभाकर बरोबर बाळशास्त्री जांभेकर नाहीत. प्रभाकरचे संस्थापक कोण आहेत? भाऊ महाजन. कधी कधी असा फसवा प्रश्न विचारला जातो, प्रभाकर आणि पुढे दिलं जातं बाळशास्त्री जांभेकर, तर ते काय करायचं? चुकीचं लिहायचं. हे बरोबर नाही असं दिलेलं आहे. नाही तर हॅशटॅग मी बोललो तर लगेच तुम्ही हॅशटॅग बोलून टाकाल. शतपत्रे. लेखक कोण आहेत? गोपाळ हरी देशमुख. लोकहितवादी ज्यांना म्हणतात. मुख्य विषय काय? सामाजिक सुधारणा, स्त्री शिक्षण, जातीभेद विरोध आणि विवेकवाद. लक्षात राहील, स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा सुपर रिव्हिजन. बघा सुपर रिव्हिजन मध्ये महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? 1 मे 1960. फजल अली आयोग 1953. मित्रमेळा 1899. अभिनव भारत 1904. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. पुणे करार 24 सप्टेंबर 1932. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. दर्पण 1832. प्रभाकर भाऊ महाजन. शतपत्रे लोकहितवादी. लक्षात आलं? चला आता आपण बघूया 51 ते 100 प्रश्न. 91 ते 100 प्रश्न बघूया आता आपण. खालील विधाने विचारात घ्या. बाळशास्त्री जांभेकर यांनी दिग्दर्शन हे नियतकालिक सुरू केले. बरोबर आहे. दिग्दर्शन हे मराठीतील आरंभीच्या मासिकांपैकी एक मानलं जातं. बरोबर आहे. बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हटलं जातं. अगदी बरोबर. तिन्ही पण वाक्य बरोबर आहेत. बाळशास्त्री जांभेकर यांच्या बाबतीत ही तिन्ही वाक्य पाठ करून ठेवा. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे? ज्ञानप्रकाश कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. बरोबर आहे. दर्पण बाळशास्त्री जांभेकर. बरोबर आहे. सुधारक गोपाळ गणेश आगरकर. बरोबर आहे. केशरी गोपाळकृष्ण गोखले. हे चुकीचं आहे. पुढील प्रश्न. खालील घटनांचा योग्य क्रम निवडा. बघा क्रम सारखाच दिलेला आहे. बरोबर एकाखाली एक. लक्षात घ्या. दर्पण सुरू झाले पहिल्यांदा, सत्यशोधक समाजाची स्थापना झाली, नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, नंतर भारतीय स्वातंत्र्य, असे चारही क्रम एकामागे एक आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 94. खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार आपल्या लेखनातून सातत्याने केला? कोणी केला मित्रांनो? तर गोपाळ गणेश आगरकर. स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार. प्रश्न 95. खालीलपैकी अयोग्य जोडी निवडा. अयोग्य जोडी बघा. बहिष्कृत भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरोबर आहे. जनता बाबासाहेब आंबेडकर. बरोबर आहे. मूकनायक बाबासाहेब आंबेडकर. बरोबर आहेत. सुधारक लोकमान्य टिळक. हे मात्र काय आहे? चुकीचं आहे. वरील तिन्ही बरोबर. खालीलपैकी कोणती घटना लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर घडली? कोणती घडली मित्रांनो? चौरी चौरा घटना. कुठली घटना घडली? चौरी चौरा घटना ही लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर घडली. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. बघा. महात्मा फुले समाज सुधारक. बरोबर आहे. शाहू महाराज सामाजिक न्याय. बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यघटनेचे शिल्पकार. बरोबर आहे. महर्षी कर्वे महिला शिक्षण. बरोबर आहे. हे चारही बरोबर आहेत. खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने नाशिक जिल्हाधिकारी A.M.T. जॅक्सन यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारत फाशी पत्कारली? मित्रांनो जॅक्सनची हत्या कोणी केली? अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी काय केली? जॅक्सनची हत्या केली. मित्रांनो 99वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? लोकहितवादी शतपत्रे योग्य आहे.
महात्मा फुले गुलामगिरी योग्य आहे. लोकमान्य टिळक गीता रहस्य योग्य आहे. वरील सर्व जोड्या योग्य आहेत. आणि आता मित्रांनो बघूया आपण या व्हिडिओ मधला सगळ्यात शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 100. खालील विधानांचा विचार करा. आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणात महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. हे विधान बरोबर आहे. या तिघांनीही शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले. एकदम बरोबर आहे. सामाजिक समता आणि त्यांच्या कार्याचा समान धागा आहे होता. बरोबर आहे. तिन्ही विधान बरोबर आहेत. मित्रांनो तुम्हाला आजचा सेक्शन कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. आणि आज जे काही आपण व्हिडिओ बघितले ते व्हिडिओ जे होते ते व्हिडिओ बघा. या गोष्टीला अनुसरून होते. 100 जे काही प्रश्न तयार केले गेले याच्यामध्ये तुम्हाला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे, रानडे, गोखले, आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे, लोकहितवादी, बाळशास्त्री जांभेकर, वृत्तपत्र व नियतकालिके, समाजसुधारक संस्था, क्रांतिकारी चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि त्याच्यानंतर काय घटनाक्रम, मॅच द पेअर, स्टेटमेंट बेस असे टोटली आपण 100 प्रश्न घेऊन आलो होतो मित्रांनो. तर बघा आपल्याला आता हे जे काही स्पर्धा परीक्षेसाठी मंगळवार, शुक्रवार आणि रविवार हे 3 वार आपल्यासाठी राखून ठेवलेले आहेत. दररोज या 3 वारांच्या संध्याकाळी 6 वाजता आपलं लेक्चर तुम्हाला येत जाईल. मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलात याबद्दल खूप खूप धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मित्रांनो धन्यवाद.